Welcome back to Beautiful World of Science. Today we will discussing about the most important factor in this chapter. It is called a electric circuit. It's not a circuit like that the movie of MBBS. तो सर्किट वेगळा आणि हे सर्किट वेगळं आहे. दिस इज एन इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे. We have studied in this lecture a most important factor, that is the electric circuit. What is an electric circuit? इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण सर्किट डायग्राम हे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, ह्या सगळ्यांची माहिती आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. देन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक सर्किट. A continuous path of electric current. Listen carefully. A continuous path of electric current through conducting wire. Connected to the ends of cell. And other resistance is called electric circuit. आता बघा, ह्याला मी मराठीमधून एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नेमकं काय आहे? अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हा मार्ग आहे, सातत्यपूर्ण जाण्याचा मार्ग आहे. A continuous path of electric current through a conducting wire. कशा थ्रू? कंडक्टिंग वायर थ्रू जाण्याचा हा इलेक्ट्रिक करंटचा काय आहे? मार्ग आहे, पाथ आहे, वे आहे. कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द एंड ऑफ सेल. आणि त्या वायर्सचं जी एंड आहे, जे टोक आहे, हे कशाला कनेक्ट झालेलं आहे? सेलला कनेक्ट झालेला आहे. अँड कनेक्टिंग द एंड ऑफ सेल. सेलच्या दोन्ही एंडला आपण हे वायर्स काय केलेले आहेत? कनेक्ट केलेले आहेत. अँड अदर रेजिस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. आणि याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काय कनेक्ट केले? समजा या ठिकाणी आपण हे बघा रेजिस्टन्स. ठीक आहे, इथे इकडे एवढं व्यवस्थित आलं नाही, मी तुम्हाला रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट करून दाखवतो. मी काय केलं, या ठिकाणी इथं रेजिस्टन्स कनेक्ट केलं, बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये हे आता सरळ नाहीये. इथं रेजिस्टन्स मी कनेक्ट केलं, या ठिकाणी बल्ब कनेक्ट केलं, या ठिकाणी प्लग की कनेक्ट केलं, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे स्विच आहे, हे बल्ब आहे आणि हे रेजिस्टन्स आहे. ज्यावेळेस हे सगळे घटक असतात ना, त्यावेळेस काय होतं तयार? इलेक्ट्रिक सर्किट तयार होतं. आणि याच्यामधून काय होत असतं? करंट फ्लो होत असतं, बरोबर आहे. तर हे आपण बघा या ठिकाणी समजू शकतो. दिस इज अन इलेक्ट्रिक सर्किट. देन वन्स अगेन अ डेफिनेशन ऑफ अन इलेक्ट्रिक सर्किट. अ कंटिन्युअसली पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. माझ्या पाठीमागं मनामध्ये म्हणायचे आहे, अ कंटिन्युअसली पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टिंग वायर. इलेक्ट्रिक करंटचा हा पाथ आहे, मार्ग आहे. कोणामार्फत? कोणाच्या मधून? तर कंडक्टिंग वायरच्या मधून, बरोबर आहे. कनेक्टेड टू द एंड्स ऑफ सेल. जो की वायर कशाला एंड कनेक्ट केलेले आहेत? सेलला कनेक्ट करण्यात आलेले आहे, एंड्स ऑफ द सेल. ओके. अँड थ्रू अदर रेजिस्टन्स इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक करंट. बघा, आणि काय त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक करंट असं, सॉरी इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणत असतो. तर इथंपर्यंत तुम्हा सर्वांना या ठिकाणी समजलेलं असेल. दिस इज अन इलेक्ट्रिक सर्किट. देन वी विल स्टडीड अबाउट इन डिटेल द इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. तर आता आपण इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम बद्दल व्यवस्थित आणि डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन द नेक्स्ट स्लाइड इज that is the circuit diagram of an बघा लक्ष द्या.
आता आपण हे सर्किट डायग्राम या ठिकाणी जे की तुमच्या बुकमध्ये आहे त्याच्याविषयीची मी माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. आता ही सर्किट डायग्राम तुमच्या बघा स्क्रीनवरती आलेली असेल. ठीक आहे. ओके, देन ओके, आता हे बरोबर आलं. ठीक आहे, एकच मिनिट. हा सर, सर्वांना हे इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम दिसते? येस ऑर नो? क्लिअर? ओके, देन लिसन केअरफुली अबाउट अन इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. तर आता याच आपण इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम बद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार. द शो द डायग्राम, अ डायग्राम which shows how a different component are to be connected in the circuit. हे डायग्राम आपल्याला काय दाखवते की हे डायग्राम आपल्याला दर्शवू इच्छित आहे की याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉम्पोनंट्स हे ऍड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय, अ डायग्राम विच शोज हाऊ डिफरंट कॉम्पोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट. ह्या सर्किट मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स हे ऍड झालेले आहेत. बाय युजिंग स्पेशल सिम्बॉल फॉर ईच कॉम्पोनंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. बघा याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स या ठिकाणी वापरलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं हायलाइट करून दाखवतो. बघा लक्षात, this is an resistance, this is an electric cell, this is an बघा लक्षात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा इथं वरली सांगितलंय व्होल्ट मीटर V, बरोबर आहे. दिस इज अन ए इज द ॲमीटर, बरोबर आहे. तर हे त्याच्यानंतर काय, दिस इज अन कंडक्टिंग वायर विच आर कंडक्ट द करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम हे करत असतात. तर हे जे दिलेले आहेत वेगवेगळे, दीज ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ अ सर्किट डायग्राम. हे सर्किट डायग्रामचे सगळे काय आहेत, कॉम्पोनंट्स आहेत. आणि हे कॉम्पोनंट्स कशाने दर्शवलेलं आहे की वेगवेगळ्या सिम्बॉल्सनं दाखवलेलं आहे. म्हणून फर्स्ट टाइम बघा, फर्स्ट पॉइंट ऑफ अन इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम, अ डायग्राम विच शोज how different components are to be connected in the circuit. डायग्राम का दाखवते की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्पोनंट्स हे एकाच सर्किट मध्ये जोडलेलं आहे असं ते दाखवत असते. बाय युजिंग अ स्पेशल सिम्बॉल, त्याच्या विशिष्ट सिम्बॉलनिशी, बरोबर आहे, चिन्हानिशी ते काय करत असते, दाखवत असते. बरोबर आहे. स्पेशल सिम्बॉल फॉर ईच कॉम्पोनंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम असं म्हणत असतो. म्हणजे ह्याला सिंपली जर मराठीमधून सांगायचं झालं, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम ही एक असा घटक आहे ज्या घटकामध्ये विविध कॉम्पोनंट्स हे एकत्र जोडले गेलेले असतात. बरोबर आहे. आणि ते जोडले गेलेले कॉम्पोनंट्सला आपण विशिष्ट चिन्हांच्या मदतीने दर्शवत असतो. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये केलं जातं ना, हे सगळं ज्या ठिकाणी दर्शवलं जातं त्या डायग्रामला, बरोबर, त्या आकृतीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम असं म्हणत असतो. दिस इज व्हेरी सिम्पल. हेलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक बघा सर्किट डायग्राम असं म्हणत असतो. देन इन दिस लेक्चर वी विल स्टडी अबाउट अ सम important components in the electric circuit diagram. Totally 12 components are mostly present in the electric circuit diagram, and these we will be studied in this lecture. तर आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये काही बेसिक कॉम्पोनंट्स बाबत आणि त्याच्या माहितीबद्दल आपण या ठिकाणी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता काही महत्त्वाचे जे कॉम्पोनंट्स आहेत जे की डेलीच्या लाईफमध्ये आपण ज्याचा उपयोग करतो पण ऍक्च्युअली मध्ये आपल्याला माहित नसते की ते तेच आहेत. बघा हे जर स्लाइड बघितलं तर तुम्हाला कळून जाईल की या ठिकाणी मी काय काय दिलेलं आहे. सिम्बॉल बघा लक्षात, डिनोटिंग इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स, जे सिम्बॉल पण दाखवलेला आहे आणि तो इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स कोणता आहे ते सुद्धा मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन द फर्स्ट इज, लुक ॲट दिस, बघा लक्षात, दिस इज अ फर्स्ट components in the electric circuit.
आता इलेक्ट्रिक सर्किट मधला हा पहिला काय आहे, कॉम्पोनंट आहे. ठीक आहे, जो की मी तुम्हाला नोट डाऊन करून दाखवतो. दिस इज फर्स्ट, दॅट इज द इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल ज्या वेळेस असतं त्यावेळेस फक्त तुम्हाला वन पॉझिटिव्ह टर्मिनल, वन निगेटिव्ह टर्मिनल आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण या ठिकाणी बॅटरी म्हणतो ना बाळांनो, तर त्यावेळेस काय होतं, हे पहा, एक हे जे आहे ना, दिस इज अ बॅटरी and this is an a cell and this is an a battery. आता या ठिकाणी वन पॉझिटिव्ह, वन निगेटिव्ह, वन पॉझिटिव्ह, वन निगेटिव्ह, मोर दॅन. आता हे किती वेळेस पुढे चालू शकतं, बरोबर आहे. तर हे झाली बॅटरी आणि हे झालं सेल. हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. दिस इज अ सेल अँड दिस इज अ बॅटरी. ओके, तर हे त्याच्यातला फरक आहे. मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. आपण तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे काही सिम्बॉल्स आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार, पण हे स्लाइड मी तयार केलं होतं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा, द सेकंड सिम्बॉल, द दुसरा सिम्बॉल जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल इलेक्ट्रिक बल्ब. ओके, दिस इज अ इलेक्ट्रिक बल्ब, ज्याला की हो का या सिम्बॉलनं दर्शवलं जातं, तुमच्या ह्याच्यासमोर दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्विच, हो का, हे ऑफ स्विच आहे. जर ऑन असेल तर हे कनेक्ट झालं असतं. हे ऑफ आहे म्हणून काय, बघा हे एकमेकापासून दूर आहेत म्हणजे कनेक्टेड आहेत का, नाही. These two wires are not connected to each other. कनेक्टेड आहेत का हे, तर हे कनेक्टेड नाही आहेत म्हणून हे कसं आहे, ऑफ आहे. हे कसं आहे, ऑफ आहे. ओके, आणि हे जर ऑन करायचं असेल तर ते ऑन कसं होतं, ह्या दोघांना आपल्याला काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल, तर हे स्विच ऑन होतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलंय बघा. ठीक आहे, दिस इज अन स्विच ऑफ अँड दिस इज अन स्विच ऑन. हे सिम्बॉल आहेत, हे जे मी राऊंड राऊंड करतोय त्याच्या भोवती, दिस ऑल द सिम्बॉल्स. आणि वायर हे फक्त स्ट्रेट एका लाईन मध्ये ते सिम्बॉल दाखवलं जातं. दिस अँड अ सिम्बॉल ऑफ वायर. हे कशात सिम्बॉल आहे, वायरचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, तर वन बाय वन आपण काय करणार आहोत, एक एक सिम्बॉल घेणार आहोत आणि त्याचं महत्व आणि त्याचं युजेस काय आहेत याच्याविषयी सुद्धा माहिती आपण या ठिकाणी या पुढच्या पॉइंटमध्ये, पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. अँड दिस इज अ स्लाइड आर प्रेझेंट इन युअर बुक. हे स्लाइड तुमच्या बुकमध्ये आहे जेणेकरून तुमच्या ती ओळखीची वाटेल. देन फर्स्ट ऑफ ऑल बघा, लक्ष द्या, द कॉम्पोनंट फर्स्ट इज अ इलेक्ट्रिक सेल. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पिक्चर पण दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल पण दिलेला आहे. बघा, यूज काय आहे, टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड ऑफ कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स काय करणे, बघा, टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणे हे कोणाच्या मध्ये, बिटवीन द टू एंड्स ऑफ कंडक्टर. दोन कंडक्टरच्या बघा एंड्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्याचं काम बघा हे कोण करत असतं, तर इलेक्ट्रिक सेल करत असते. द सेकंड वन इज द बॅटरी. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, लक्षात, बॅटरीमध्ये काय मेनी सेल्स असतात. द टू ऑर मोर सेल आर प्रेझेंट इन द बॅटरी. बॅटरीमध्ये एकच सेल असतं का, नाही, तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेल त्या ठिकाणी अवेलेबल असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, बॅटरी असं म्हणतो. बघा, युजेस काय, टू अप्लाय अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एंड्स ऑफ कंडक्टर. कंडक्टरच्या एंड्स मध्ये बघा पोटेन्शियल डिफरन्स, द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज द लार्जर दॅन द सेल. सेल पेक्षा पोटेन्शियल डिफरन्स जे निर्माण होतं हे बॅटरीमध्ये कसं होतं, जास्त होतं बिटवीन द एंड ऑफ कंडक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर ओपन की, ओपन, टॅप की और अ प्लग की. टॅप की अँड प्लग की हे दोन्ही एकच आहे बरं का. बघा, टॅप की कशाला म्हटलं जातं आणि प्लग की कशाला म्हटलं जातं, मी तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवतो. ठीक आहे, टॅप की कशाला म्हणतात आणि प्लग की कशाला म्हणतात. ठीक आहे, देन लिसन केअरफुली. हो का, हे जर असं असेल, ओके, जस्ट अ मिनिट, थोडासा प्रॉब्लेम होतोय. हा, हे पहा, हे जर असं असेल ना तर याला आपण म्हणतो, बघा लक्ष द्या, दॅट इज द टॉप की. बरोबर आहे, टॅप की याला असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर प्लग की कुणाला म्हटलं जातं, हो का, इथे दिले बघा, दिस इज अ प्लग की. याला आपण प्लग की म्हणतो आणि याला आपण टॅप की असं म्हणत असतो. तुम्हाला ते दोन्ही सिम्बॉल समजले पाहिजेत. बघा, हे जे दिलेलं आहे या ठिकाणी, आता मी रंग बदलून सांगतो, हे जे दिलेलं आहे या ठिकाणी, दिस इज अन ऑफ.
हे कसे आहे प्लग की, हे आहे ऑफ आहे. येतं लक्षात? ज्यावेळेस याच्यामध्ये डॉट येईल त्यावेळेस हे काय होईल, ऑन होईल. ज्यावेळेस हे इथं कनेक्ट होईल त्यावेळेस हे ऑन होईल. ज्याच्यामध्ये डॉट आलं, ऑन झालं, हे कनेक्ट झालं त्यावेळेस काय होतं, ऑन होतं. याच्यातला फरक तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, हे दोन्ही क्लिअर झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहितच आहे कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रिक करंट स्टार्ट किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी आपण या दोन्हीचाही काय करत असतो, वापर करत असतो. त्याच्यानंतर कंडक्टिंग वायर. ठीक आहे. कंडक्टिंग वायर तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. कंडक्टिंग वायर काय करतं, कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट अँड फ्लो द इन सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये करंट फ्लो करण्याचं काम कोण करतं, कंडक्टिंग वायर करत असतं. ते स्ट्रेट लाईन मध्ये दाखवतात. हे मी तुम्हाला त्या स्लाइड मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया आपण क्रॉसिंग वायर. ठीक आहे. क्रॉसिंग वायर म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी हो का तुम्ही जर बघितलं, हो का या ठिकाणी बघा बरं कशा पद्धतीनं क्रॉस झालेला आहे वायर. हे पहा, बरोबर. म्हणजे एका वायरावरून दुसरं वायर काय झालेलं आहे, क्रॉस झालेला आहे. दिस इज अ क्रॉसिंग वायर. त्यालाच आपण क्रॉस म्हणजे काय बघा, एकमेकाशी काय होणे, क्रॉस म्हणजे काय, एकाच्या वरून एक या ठिकाणी गेलेलं तुम्ही बघितलेलं आहे ते. दिस इज अन क्रॉसिंग वायर. याच्यामध्ये नेमकं काय होतं, त्याचं सिम्बॉल पुढेच दिलेलं आहे. सिम्बॉल सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा, टू शोज द वायर विच क्रॉस बट नॉट अ कनेक्टेड. हे आपल्याला काय दाखवतं, द वायर आर क्रॉस इन ऑन द अनदर वायर बट नॉट अ कनेक्टेड टू इच अदर. हे एकमेकावरून क्रॉस झालेले आहेत पण एकमेकाला कनेक्ट आहेत का, नाहीयेत. हे कनेक्ट नाहीयेत, फक्त ते एकमेकाच्या वरून काय झालेले आहेत, क्रॉस झालेले आहेत. म्हणून याला आपण क्रॉसिंग वायर असं म्हणत असतो. तर लाईट बल्बचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. आता पुढचा आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय, आता रेजिस्टन्स मी तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल तिथं काढून दाखवलं होतं. तर हे बघा, ऍक्च्युअल मध्ये रेजिस्टन्स हे कसं दिसतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी हे जे कलर दिलेले आहेत ना बाळांनो, ठीक आहे, हे जे रंग तुम्हाला इथं पाहायला मिळतात ना, या रंगाचा विशिष्ट प्रकारे मीनिंग आहे. म्हणजे काय, तर रेजिस्टन्स कशा पद्धतीनं, बरोबर आहे, ते काम करतं आणि त्याचे विशिष्ट एक मीनिंग, क्वांटिटी बद्दलचा मीनिंग आहे त्याच्यामध्ये. जेणेकरून तुम्हाला ते पुढे आहे, मी तुम्हाला नंतर त्याच्याबद्दल सांगेन. पण फक्त तुम्ही हे ओळखायचं नाही, हे फक्त डिझाईनसाठी केलेलं आहे असं म्हणायचं नाही बिलकुल. हे जे या ठिकाणी लाल रंग, काळा रंग, हिरवा रंग जे दिलेला आहे ना, याचा विशिष्ट एक मीनिंग आहे. ओके, आणि त्याचं सिम्बॉल जे आहे, तर सिम्बॉल या ठिकाणी मी दर्शवलेला आहे. पहा, हे सिम्बॉल सर्कलच्या मध्ये आलं बघा, आर इज द रेजिस्टन्स. ठीक आहे. आता याचं नेमकं काम काय आहे, याच्या कामाविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन लिसन केअरफुली. द रेजिस्टन्स टू कंट्रोल द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला फ्लो होत असताना कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर रेजिस्टन्स करत असतं. त्याच्यानंतर व्हेरिएबल रेजिस्टन्स खाली दिलेला आहे, त्याचा सिम्बॉल सुद्धा दिलेला आहे, जे की क्रॉस झाल्यासारखा. बघा, व्हेरिएबल रेजिस्टन्स काय करतं, टू चेंज द रेजिस्टन्स अँड टू द कंट्रोल द इलेक्ट्रिक करंट. व्हेरिएबल चेंजेस आपण म्हणत असतो ना, म्हणजे सातत्यपूर्ण द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इट्स बिकम टू चेंज. बरोबर आहे. तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू हे सातत्यपूर्ण काय होत असते, बदलत असते. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कोणतं रेजिस्टन्स यूज केलेलं असतं, दॅट इज द व्हेरिएबल रेजिस्टन्स. म्हणून याचं काम काय, यूज ऑफ व्हेरिएबल रेजिस्टन्स टू चेंज द रेजिस्टन्स अँड द कंट्रोल द इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. रेजिस्टन्स चेंज करणे आणि इलेक्ट्रिक करंट कंट्रोल करण्याचं काम हे करत असतात. द नेक्स्ट इज दॅट इज द ॲमीटर. पुढचं कोणतं आहे, ॲमीटर आहे, आणि त्याच्यानंतर व्होल्टमीटर. ॲमीटरला कोणत्या सिम्बॉलनं दाखवलं जातं हे पहा. एक सर्कल आहे, सर्कलच्या मध्ये ए लिहिलंय, एका साईडला पॉझिटिव्ह एका साईडला निगेटिव्ह साईन इंडिकेट केलेला आहे. अँड द ॲमीटर टू मेजर द करंट फ्लोईंग इन द कंडक्टर. बघा लक्षात आहे, त्या कंडक्टर मधून करंट जे फ्लो होत आहे ते फ्लो झालेलं करंट हे मेजर करण्याचं काम कोण करतं, ॲमीटर करत असतं. ओके, बघा, टू मेजर द इलेक्ट्रिक करंट बाय द ॲमीटर. हे बघा, ॲमीटर कशा पद्धतीनं असतं, हे ॲमीटर आहे जे की तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दिसू शकतं. ओके, दिस इज अ ॲमीटर. हे आहे ॲमीटर, जे की तुम्हाला सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. अँड द लास्ट इज दॅट इज द व्होल्टमीटर. ठीक आहे. व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर हे कशा, बघा सिम्बॉल त्याचा या ठिकाणी दिलेला आहे, सेम ॲज टू ॲमीटर सारखा आहे.
सर्कलमध्ये फक्त व्ही आहे, पॉझिटिव्ह साईन निगेटिव्ह साईन इंडिकेट केलेला आहे. ओके, तर यानं काय काम करतं याच्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन अ 2 पॉइंट इन सर्किट. सर्किट मधल्या बघा लक्षात, सर्किटमध्ये जे 2 पॉइंट आहेत पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम कोण करतं? व्होल्टमीटर करत असतं. बघा लक्षात, द व्होल्टमीटर इज the function of voltmeter is to measure the potential difference between a 2 point in the circuit. सर्किट मधल्या 2 पॉइंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम कोण करतं? व्होल्टमीटर करत असतं. आता तुमच्या डायग्राम, तुमच्या पुस्तकामध्ये एक महत्वाचं सिम्बॉल पण दिलेलं नाहीये, ठीक आहे, आणि त्याचं फंक्शन पण दिलेलं नाहीये, जे की 12 नंबरचं आहे. इट्स अ जॉईंट वायर. ठीक आहे. आता शक्यतो आपण बघितलंय की जॉईंट वायर आपण करत असतो बघा नेहमी घरामध्ये. ज्यावेळेस 2 वायर तुटतात ना, त्यावेळेस आपण एखादा दुसरा वायर घेतो, ते जॉईंट करतो. ठीक आहे. तर जॉईंट वायर मी तुम्हाला या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. देन लिसन केअरफुली. आता जॉईंट वायर नेमकं कसं असतं, तर मी या ठिकाणी रेड इंकचा यूज करणार आहे. हे पहा, दिस इज अ सिम्बॉल ऑफ जॉईंट वायर. T is the symbol of joint wire. What is the use of joint wire? The joint wire or to the joint different wire. ठीक आहे, आपण काय करतो, वेगवेगळ्या वायरला आपण हे काय करू शकतो, जॉईंट करू शकतो. म्हणून हा सर्वात महत्वाचा सिम्बॉल आहे, जेणेकरून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा सिम्बॉल असाच आहे का? बरोबर आहे. तर ऍक्च्युअली मध्ये आपण वायर जॉईन करत असताना ते अशा पद्धतीनेच आपल्याला पाहायला मिळत असतं. ओके, तर इथपर्यंत सर्वांना भाग समजला? येस और नो? ओके, तर बघा लक्ष द्या. तर आज आपण इथपर्यंतच थांबणार आहोत, बोलू नका. ठीक आहे, तर आज आपण इथपर्यंतच थांबणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, आपण पुढचा जो पॉइंट आहे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ अ ओहम्स लॉ. बघा, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंटल प्रूफ. आपण हे उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, जे की आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून घेणार. सर्वांनी काय करायचंय, आतापर्यंत दिलेला हे सिम्बॉल सर्वांनी स्टडी करून घ्या, परत नाही होणार. ओके.